नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 2चं पहिलं प्रकरण जे आहे समरूपता। प्रश्नपेढीमध्ये विचारलेले प्रश्न पाहतोय। बोर्डानं प्रश्नपेढी जी आपल्या वेबसाईटवरती अपलोड केली त्यामधले या ठिकाणी प्रश्न आहेत। तर प्रश्न क्रमांक आपण तिसऱ्यातला अ आणि ब पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रश्न पहिला आणि दुसरा आपण ऑलरेडी बनवलेला आहे या पहिल्या प्रकरणातला। त्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मागच्या सगळ्या व्हिडिओची जी लिंक्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतो। आणि गणित भाग 1ची जी प्रश्नपेढी आहे त्या संपूर्ण प्रश्नपेढीतल्या सगळ्या प्रकरणांवरचे आपल्या व्हिडिओ तयार झाल्यात। त्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्या सर्व व्हिडिओ गणित भाग 1च्या बघू शकताय। आणि त्याचबरोबर गणित भाग 2च्या सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर तुम्हाला मिळतील। ओके, तर आता जाऊयात पुढं, सुरू करूयात प्रश्न क्रमांक तिसरा अ, ज्यामध्ये कृती पूर्ण करा आपल्याला असतं आणि ब जो आहे त्यामध्ये 3 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात। परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर बघूयात आता आपण पुढचा प्रश्न बघा। हा जो पहिला जो प्रश्न आहे यामधला, या पहिल्या प्रश्नामध्ये काय बघा, इथं दिलं आपल्याला की एक आकृती दिलेली आहे। ओके, या आकृतीत काय दिलं आपल्याला की त्रिकोण ABC मध्ये हा जो आपल्याकडे जो त्रिकोण आहे या त्रिकोण ABC मध्ये काय दिलं आहे, त्रिकोण ABC मध्ये तर AP लंब BC दिला आहे आणि BQ लंब AC दिलेला आहे। त्याचबरोबर त्रिकोण CPA, आपल्याला एक त्रिकोण C आहे, इथं PA हा जो काटकोन त्रिकोण तुम्हाला दिसतोय हा काटकोन त्रिकोण आणि CQB म्हणजे हा दुसरा काटकोन त्रिकोण, हे दोन्ही काटकोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत आपल्याला। आणि त्याचबरोबर AP 7 आहे, BQ 8 आहे, BC 12 आहे, तर AC आपल्याला काढायचं आहे। तर ही प्रोसिजर आता आपण बघू। या ठिकाणी कृती दिलेली आहे, परंतु मी डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर सोडवून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला कृती तुम्ही स्वतःहून सोडू शकता। ओके, मी दाखवतो कशा प्रकारे आपण सोडू शकतो हा पहिला जो प्रश्न आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं काय करायचं, या प्रश्नामध्ये आपल्याला हे 2 त्रिकोण जे आहेत ते अगोदर आपल्याला समरूप दाखवायचे आहेत। मग कुठले 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे ते लिहू। त्रिकोण CPA व दुसरा त्रिकोण जो आहे आपल्याकडे CQB मध्ये। आता 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण जास्तीत जास्त कोको कसोटीचा वापर करतो। मग कोको कसोटी म्हणजे काय, कुठल्याही 2 कोणांच्या जोड्या एकरूप दाखवा आणि 2 त्रिकोण समरूप दाखवा कोको कसोटीनुसार। आता कुठल्या 2 जोड्या या ठिकाणी एकरूप असू शकतात, तर त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्याकडे येऊ शकतो बघा, 2 कोण काटकोन आहेत या ठिकाणी। कुठले 2 कोण काटकोन आहेत, एक आहे CPA, हा जो CPA जो तुम्हाला त्रिकोण दिसतोय त्याच्यातला CPA हा P काटकोन आहे आणि CQB मधला Q काटकोन आहे। ओके, मग आपण लिहू शकतो कोण CPA बरोबर कोण CQB, दोघे सुद्धा काटकोन आहे CQB, प्रत्येकी काटकोन या ठिकाणी आपण लिहू प्रत्येकी काटकोन। कुठला कोण, काटकोन, किंवा प्रत्येकी 90 अंश लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे, प्रत्येकी 90 अंश लिहिलं तरी चालेल। आता एक कोणांची जोडी तर झाली जी काटकोन होती। आता दुसरी कुठली कोणांची जोडी बघा, हा जो CPA मध्ये C कोण येतो, ओके, आणि CQB मध्ये सुद्धा C येतो। हा C जो आहे तो काय कॉमन आहे, सामायिक कोण आहे, म्हणून हा C एकरूप C सामायिक कोण आपण लिहू शकतो। फक्त ते नाव लिहिताना आपल्याला पूर्ण लिहावं लागणार आहे की बाबा कोण हा जो ACP Cचं पूर्ण नाव या काटकोन त्रिकोणात, APC मध्ये Cचं पूर्ण नाव काय, एकतर तुम्ही ACP लिहा किंवा PCA लिहिलं तरी चालेल। आता हा जो काटकोन त्रिकोण आहे तुमचा CQB, याच्यामध्ये काय नाव येईल, QCB किंवा BCQ लिहिलं तरी चालेल, कोण BCQ। इथं कारण काय लिहिणार तुम्ही, सामायिक कोण झालं। आता 2 कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या म्हणजे हे 2 त्रिकोण समरूप झाले, म्हणून लिहिणार आपण तिसरा मुद्दा, त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB। कोणती कसोटी, कोको कसोटी, कोको कसोटी, समरूपतेची कोको कसोटी झालं। आता यानंतर चौथा मुद्दा तुम्ही लिहू शकताय। आता 2 त्रिकोण समरूप दाखवायचे होते, दाखवले। 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। आता आपल्याला इथं 3 बाजू दिल्या, चौथी काढायचे, मग इथं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात हे लिहू। आता याच्यासाठी बघा, पहिला CP म्हणजेच CP/CQ लिहू शकतो आपण, पण इथं CP आणि CQचा काही संबंध नाही आहे। मग आपण काय लिहू, हा जो PA म्हणजे AP
क्यू बी म्हणजे बी क्यू, ए पी छेद क्यू बी म्हणजे तुमचा बी क्यू लिहिला, आणि बरोबर हा सी ए म्हणजे ए सी छेद सी बी म्हणजे बी सी, ए सी छेद आपण बी सी लिहिलं. कारण काय, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता याच्यात किमती टाकू. ए पी किती, 7 आहे, मग ए पीच्या जागेवर 7 लिहिली. बी क्यू कुठे गेला, 8 आहे, 8 लिहा. ए सी किती आहे, ए सी तुम्हाला काढायचे, आणि भागिले आपला जो बी सी तो किती आहे, 12 आहे, मग इथं लिहिलं 12. आता तिरकस गुणाकार करा. ए सी गुणिले 8, 8 ए सी, ओके, आणि बरोबर 12 7 84. आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, ए सीची, मग ए सीला म्हणायचं बाबा तू इथंच राहा, 84 आपल्या जागेवर. हा 8 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, काय झाला, भागिले झाला, मग या ठिकाणी 84 भागिले 8. मग ए सी बरोबर 84ला 8ने भाग लावला, 8 1 8, वरून आले 4, 8 0 0, 4तून 0 गेले 4, इथं घेतला 0 वर दिला पॉईंट, आणि 8 5 40, म्हणजे ए सी बरोबर किती आला आपल्याकडे, 10.5. सेमी किमी चिमी काय असेल ते एकक तुम्ही लिहू शकता. ओके, तर अशा प्रकारे एकंदरीत हा जो प्रश्न आहे आपण सोडू शकतो. एकदम सिंपल आहे मित्रांनो. पेपरमध्ये तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिलेली आहे, बोर्डानं अपलोड केलेली आहे जी, त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की कृतीच्या स्वरूपात दिला हा प्रश्न, पण मी डायरेक्टली तुम्हाला उत्तर सांगितलं. हे उत्तर तुम्हाला समजलं तर तुम्ही कृतीच्या स्वरूपात आरामात लिहू शकता. ओके, आता यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघू. एकूण 3 प्रश्न आहेत यामध्ये. हा जो प्रश्न तिसऱ्यातला अ जो आहे आपल्याकडं, तिसऱ्यातला अ, त्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत, आणि ब मध्ये मला तर वाटतं 5-6 प्रश्न आहेत. तर बघूयात आता पुढचा प्रश्न. हे जे आहे हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेयच आहे दुसरा प्रश्न म्हणजे, तर ते आपण आता बघूयात सोडून. ओके, तर आता मी फळ्यावरचं हे पुसतो, तोपर्यंत तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण मारून याचा घेऊ शकता. यस, मी आता रफ करतो. यस, तर पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो प्लीज जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपला हा यूट्यूब चॅनल जो आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा, हा जो दुसरा जो प्रश्न आहे या ठिकाणी दिले, इथं त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला आकृती ऑलरेडी काढलेलीच आहे आपल्याला, प्रश्नामध्ये आपल्याला आकृती या ठिकाणी काढून दिलेली आहे. की आकृतीमध्ये जर आपण पाहिलं की काय दिले बाबा यामध्ये की आकृतीत त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे हा त्रिकोण ABC आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ABCच्या एका बाजूला म्हणजे ही BC जी बाजू आहे तिला समांतर असणारी ही जी रेषा PQ आहे, ती काय होते, ती PQ म्हणजेच ती L आहे रेषा. समजा इथं L आहे. ही रेषा काय करते, इतर 2 बाजूंना म्हणजे BCला ही समांतर असणारी रेषा, ही BCला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदते. म्हणजे ABला P मध्ये आणि ACला Q मध्ये छेदते. तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते हे सिद्ध करा. म्हणजे साध्य काय करायचं आहे, हिने जे विभागलेलं आहे AP आणि PBचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर AQ आणि QCच्या इतकं असतं हे सिद्ध करायचं. आणि एवढा भाग आपल्याला प्रश्नात ऑलरेडी दिलेला आहे प्रश्नपेढीमधला. आता आपल्याला फक्त हे सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूयात बघा, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर पक्ष काय आहे ते समजून घेऊ आपण. पक्षात काय दिलं, जे आकृतीमध्ये असतं तेच पक्षात दिसतंय. काय दिसतं आकृतीमध्ये, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC लिहिलंय. ओके, आणि त्याचबरोबर रेषा L ही बाजू ABला P बिंदूत छेदते, आणि त्याचप्रमाणे बाजू ACला Q बिंदूत छेदते हे पक्षात दिलंय. साध्य करायचं आहे AP छेद PB आणि AQ छेद QC हे साध्य करायचं आहे. ओके, आता यामध्ये ऑलरेडी सिद्धता जी आहे ती तुम्हाला दिली, पण मी तुम्हाला नीट समजून सांगतो, एक्सप्लेन करून सांगतो ही सिद्धता दुसऱ्या प्रश्नातली. पहिला तर झाला आपला, दुसरा पण होण्याच्या मार्गावर. आता या सिद्धतेमध्ये सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, 2 त्रिकोण जे आहेत त्या 2 त्रिकोणांचं गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला घ्यायला सांगितलंय. पहिला जो आहे APQ आणि दुसरा PQB हे 2 त्रिकोण, बरं का. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB मध्ये, या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला विचार करायचा. हे जे 2 त्रिकोण आपल्याकडे दिसतात हे बघा, हे या भागाला जर मी रफ केलं तर हे 2 त्रिकोण दिसतात. या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर इथे विचारलंय. पहिला काय आहे, या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQB. ओके, या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, या 2 त्रिकोणांचा Q सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणजे उंची समान, म्हणजे त्यांचं डोकं इथं आहे, इथून उंची समान असणार आहे. मग उंची समान तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात.
मग ही उंची असेल तर या त्रिकोणाचा पाया काय झाला AP, इथं लिहा AP. आणि खालच्या त्रिकोणाचा पाया काय, डोकं इथं, म्हणजे त्याचा पाय इथं असणार आहे PB. AP/PB. कारण काय बाबा, हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, समान उंचीचे त्रिकोण. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आता बघा, त्रिकोण APQच घ्या तुम्ही. एक आहे त्रिकोण APQ आणि दुसरा जो त्रिकोण आहे आता CPQC. आता हा त्रिकोण बघा, आता हे दोन त्रिकोण बघा. वरचा APQ तर सेमच आहे तुमच्याकडे, यांचं गुणोत्तर आपण लिहू. एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण CPQ किंवा PQC म्हणा, PQC. या दोन त्रिकोणांचा विचार केला तर दोघांमध्ये P सामायिक शिरोबिंदू, म्हणजे इथं डोकं आहे, शिरोबिंदू एक सामायिक आहे, म्हणजे दोघांची उंची सारखी या दोन त्रिकोणांची. मग उंची समान तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. आता समजा या दोन त्रिकोणाचा जर विचार केला, ओके, तर वरच्या त्रिकोणाचा डोकं इथं, म्हणजे तुमचा पाया काय झाला, AQ झाला. मग इथं लिहिला AQ आणि भागिले खालच्या त्रिकोणाचा पाया काय झाला, QC. AQ/QC. कारण काय बाबा, तुमचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण लिहिलं. ओके. आता तिसरा जो मुद्दा तो आपल्याला समजून घ्यावा लागेल मित्रांनो. आपल्याला काय दाखवायचे, ही दोन गुणोत्तर सारखी दाखवायची होती. AP/PB बरोबर AQ/QC. बरं का, AP/PB बरोबर AQ/QC. आता ही दोन गुणोत्तर सारखी दाखवण्यासाठी ही दोन गुणोत्तर सारखी दाखवणं गरजेचं आहे. या दोन गुणोत्तरामध्ये काय बाबा, इथं बघा APQ आहे, वर APQ समान आहे, फक्त खाली जर विचार केला तर इथं PQB आहे आणि इथं PQC आहे. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर सारखं आलं दोघांचं, ओके, हे दोघं जर सारखी दाखवली, क्षेत्रफळे जर सारखी दाखवली, तर ह्या दोन गुणोत्तर सारखी येतील, कारण वरचा भाग तर समानच आहे APQ, फक्त या दोघांची क्षेत्रफळं सारखी दाखवायची. बघा, एक आहे PQB म्हणजे कुठला, PQB म्हणजे हा तुमचा त्रिकोण, PQB म्हणजे हा त्रिकोण. आणि दुसरा त्रिकोण कुठला बघा, त्याला समजा मी ब्ल्यू करतोय अशा प्रकारे, हा ब्ल्यू. आणि दुसरा त्रिकोण कुठला आहे, PQC म्हणजे हा त्रिकोण. ओके. आता या दोन त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला, हे दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात. आता समांतर रेषांमध्ये येतात म्हणजे दोघांची काय उंची समान. जे दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात त्यांची काय उंची समान असते. मग या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. पायाचा जर विचार केला, बघा, PQBचा पाया काय झाला तुमचा, हा PQ, बरं का, हा पाया PQ. आणि CQPचा पाया किंवा PQC हा जो दुसरा त्रिकोण आहे त्याचा पाया पण काय झाला, PQ. या दोन्ही त्रिकोणांचा पाया एकच आहे PQ आणि उंची पण समान आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असते, त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळं कशी असतात, सारखी असतात. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा या दोघांची क्षेत्रफळं सारखी आहेत, एकरूप आहेत. त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQC. कारण काय, पाया व उंची समान, पाया व उंची समान आहे, सारखी आहे. चालेल. आता यानंतर चौथा जो पॉईंट तुम्ही लिहू शकता, बघा, आता हा भाग आणि हा भाग पण सारखा आला, या दोघांची क्षेत्रफळं सारखी आली आणि वर तर APQचे, म्हणजे याचा अर्थ ही दोन्ही गुणोत्तर काय येणार, आपली समान येणार. म्हणून तुम्ही लिहू शकता एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQB, बरं का, हे गुणोत्तर. आणि हे खालचं जे गुणोत्तर आहे एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQC, ही सारखी आहेत दोन्ही गुणोत्तर. का सारखी आहेत, कारण 1, 2 आणि 3 वरून. इथं लिहा 1, 2, 3 वरून. झालं. यानंतर पुढचा मुद्दा तुम्ही पाचवा लिहू शकताय, APQ/PQB. या गुणोत्तर काय आहे बाबा, AP/PB आहे. मग इथं लिहा तुम्ही AP/PB आणि बरोबर हे गुणोत्तर काय बाबा तुमचं AQ/QC आहे. मग इथं तुम्ही लिहा AQ/QC. हे कशावरून लिहू शकता तुम्ही, 1, 2 आणि 4 वरून. 1, 2, 4 वरून. आता हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवलं आहे, परंतु तुम्ही जर जी आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका, बोर्डानं प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नपेढी जी वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे, तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटेल. मी अवेलेबल करून दिलेली आहे ती प्रश्नपेढी तुमच्यासाठी, त्याची PDF फाईल तुम्हाला मिळेल. ओके. आता हा झाला दुसरा प्रश्न. अजून एक तिसरा प्रश्न आहे, तो तिसरा प्रश्न बघू आणि त्यानंतर प्रश्न तिसऱ्यातला B जो आहे तो आपण सुरू करू. ओके. तर बघूयात आपण आता लगेच प्रश्न क्रमांक 3 याच्यातला. 1 आणि 2 झाला, तर तिसरा प्रश्न बघू. बघा, तिसरा प्रश्न एकदम सोपा आहे. ही अशी आकृती दिली आणि यामध्ये आपल्याला Xची किंमत काढायला सांगितलं. ओके. तर आता आपण सगळ्यात अगोदर काय लिहिणार बाबा, त्रिकोण ABC मध्ये, या त्रिकोण ABC मध्ये काय दिले तुम्हाला, PQ समांतर BC. PQ आणि BC समांतर आहे.
आता ही रेषा BCला जर समांतर असेल तर इथं आपण काय करतो, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा विचार करतो. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार तुमचं, AP/PB हे गुणोत्तर तयार होतं. AP/PB बरोबर AQ/QC बरोबर AQ/QC हे गुणोत्तर तयार होतं. इथं कंसात लिहा तुम्ही प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. मी शॉर्टकटमध्ये प्रमुप्र लिहितो, परंतु परीक्षेला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं लिहा. आता यानंतर किमती भरू. AP किती तुमची 1+3 आहे भागिले PB आपल्याकडे काय 1 - 3 आहे बरोबर. आपल्याकडे AQ काय 1+5 आहे आणि भागिले QC काय 1 - 2 आहे. दिलेल्या किमती ठेवल्या. आता तिरकस गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार करा आणि या दोघांचा. चला आपण पहिलं काय करू बाबा, चला या दोघांचा गुणाकार जरी केला अगोदर तरी चालू शकतं, किंवा अगोदर या दोघांचा करा. चला 1+3 गुणिले 1 - 2 करू आणि बरोबर या दोघांचा गुणाकार आता या दोघांचा करा 1+5 गुणिले 1 - 3 करू हा गुणाकार. आता इथं 1+3 ने 1 - 2ला गुणायचं, म्हणजे xने गुणायचं पहिलं 1 - 2ला आणि नंतर +3 ने गुणायचं 1 - 2ला बरं का. या कंसाने याला गुणायचं, म्हणजे पहिले xने गुणायचं 1 - 2ला आणि मग +3 ने. पलीकडं पण तसंच, पहिलं xने गुणायचं 1 - 3ला आणि नंतर +5 ने गुणायचं 1 - 3ला. आता x गुणिले x चा वर्ग वजा x गुणिले 2 2x अधिक 3 गुणिले x 3x वजा 3 दुने 6 बरोबर x गुणिले x वर्ग वजा 3 गुणिले x 3x अधिक 5 गुणिले x 5x ओके आणि वजा 5×3 15. ओके झालं बघा नीट. x गुणिले x वर्ग x गुणिले वजा 3x अधिक 5×1 5x आणि 5×3 15. आता x वर्ग कट होईल, वजा अधिक वजा बाकी 3तून 2 गेला x हे वजा 6 बरोबर अधिक वजा 5तून 3 गेले 2x आणि बरोबर वजा 15. आपण काय करू, x तिकडं नेऊ आणि संख्या इकडे घेऊ. वजा 6 आपल्या जागेवर, वजा 15 इकडे आले, अधिक 15 2x आपल्या जागेवर अधिक x बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x वजा अधिक वजा बाकी 15तून 6 गेले तुमचे 9 राहिले आणि 2x मधून x गेला x राहिला, म्हणजे x बरोबर किती आलं आपलं 9 आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा एक प्रश्न आपण सोडू शकतो. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न तिसरा बघितलेला आहे मित्रांनो. तिसऱ्यातला आपण A बघितला, अजून तिसऱ्यातला B बाकी आहे. पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल जर नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघूयात थोड्याच वेळात प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला B. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय इयत्ता 10वी प्रश्नपेढी बोर्डानं जी आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे त्यामधला प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला अ आपण बघितला. आता प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ब, पहिलं प्रकरण आहे समरूपता, यामधले आपण प्रश्न बघतोय. तिसऱ्यातला जो ब आहे यामध्ये आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. आज ऍक्च्युली बोर्डाच्या पेपरला 4 प्रश्न असतात, 4 मधून 2 दिलेले असतात सोडवायला, परंतु आज आपल्याला या पहिल्या प्रकरणातले 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ओके, तर मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे तुम्हाला की इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 ची प्रश्नपेढी जी आहे ती सुद्धा आपली तयार आहे. ती सुद्धा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकताय किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही 10वी गणित भाग 1 ची जी प्रश्नपेढी आहे त्यामधल्या सगळ्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ सविस्तर बघू शकताय. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो ब आहे त्यातला हा पहिला प्रश्न आपल्याला आहे. काय दिलंय, एक आकृती आहे, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. ऍक्च्युली त्रिकोण नाही येते हे दोन खांब आहेत, PR एक खांब आहे आणि AC एक खांब आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 मीटर व 8 मीटर उंचीचे 2 खांब जमिनीवर उभे आहेत. हा PR एक 4 मीटर उंचीचा खांब आहे आणि AC 8 मीटर उंचीचा खांब आहे. ते दोन्ही खांब असे उभे आहेत आणि त्या दोन्ही खांबांच्या सावल्या पडतात. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर आणि मोठ्या खांबाची सावली 1 मीटर पडते. तर मोठ्या खांबाची सावली आपल्याला या ठिकाणी काढायची. तर ते काढणं एकदम सोपं आहे, काय अवघड नाहीये. बघा साध्या सोप्या भाषेमध्ये आपण बघू. इथं जे 2 त्रिकोण तयार होतात, पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे 2 त्रिकोण समरूप असतात. का माहितीये का, कारण पहिली गोष्ट खांब काटकोनात उभे असतात. ओके, त्यामुळे हे 2 काटकोन असतात. आणि दुसरा मुद्दा, जी सावली पडते, पडल्यानंतर हा जो इथे एक अँगल तयार होणार आहे, हे दोन्ही कोण संगत कोण असतात. ओके, या दोन्ही सुद्धा कोण संगत कोण आणि हे एकरूप असतात. दोन्ही AP त्याचबरोबर B आणि Q हे दोघे सुद्धा एकरूप असतात. त्यामुळे हे 2 त्रिकोण नेहमी समरूप त्रिकोण होतात. मग या ठिकाणी आपण लिहू त्रिकोण PRQ समरूप त्रिकोण ACB. आता या 2 त्रिकोण जर समरूप असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणून आपण या ठिकाणी लिहू बाबा PR छेद AC.
ऍक्च्युली पी आर छेद एसी बरं का, पी आर छेद एसी आणि क्यू आर छेद बीसी बरोबर क्यू आर छेद बीसी, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू बरं का, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू शॉर्टकट मध्ये लिहिलं. पी आर कुठे गेला बाबा, पी आर 4 एसी 8 4 भागिले 8 बरोबर क्यू आर 6 बीसी एक्स. मग क्यू आर किती बाबा 6 आहे आणि बीसी आहे एक्स. आपल्याला एक्स ची किंमत म्हणजे मोठ्या खांबाची सावली. आता बघा तिरकस गुणाकार 4 गुणिले एक्स 4x 8 सक 48. ओके 8 सक 48 झाले. एक्स ची किंमत काढायची, एक्स आपल्या जागेवर 48 आपल्या जागेवर, हे 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 4, म्हणून एक्स बरोबर 4 एक्के 4 4 दुने 8, एक्स बरोबर 12, म्हणजे मोठ्या खांबाची जी सावली आहे ती असणार आहे 12 मीटर. ओके इथं लिहायचं मोठ्या खांबाची सावली बरोबर 12 मीटर असणार आहे. ओके गणित 100% तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, नसेल समजलं तर बिंदास डिसलाईक करा, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ आवडत असेल तर नवीन असाल आणि तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रश्न क्रमांक दुसरा आता आपण बघूयात लगे. हा तर दुसरा प्रश्न, एकूण 5 प्रश्न आहेत मित्रांनो हे 3 गुणांचे. आपण दुसरा प्रश्न बघू. यामध्ये काय दिलं बाबा आकृतीमध्ये बरं का, दुसऱ्या प्रश्नात आकृतीमध्ये तुमच्याकडे बीडी 7 आहे आणि बीसी संपूर्ण 20 आहे. बीसी काय 20 आहे, 20 मधून 7 गेले, हा राहिला 13, तुमचा डीसी ऑटोमॅटिक 13 येणार. ओके वाटलंच तर आपण काढून घेऊ. आपल्याला बीडी बरोबर किती दिलंय 7 बरं का, बीडी बरोबर आपल्याकडे दिलेले बीडी बरोबर 7 दिले. त्यानंतर आपल्याला बीसी बरोबर 20 दिले, बीसी बरोबर 20 दिले आणि त्यानंतर आपल्याला काय झालं बीडी हा डीसी किती असणार आपल्याकडे, डीसी बरोबर आपल्याकडे असणार 20 वजा 7 बरोबर 13. 13 क्या हाल होगा, कुछ नहीं होगा, गणित बराबर आएगा. आता यामध्ये 3 गुणोत्तर काढायचे बघा. पहिला एरिया ऑफ त्रिकोण एबीडी छेद एडीसी, एरिया ऑफ त्रिकोण एबीडी छेद एरिया ऑफ त्रिकोण एडीसी. ओके आता 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. पहिल्या प्रकरणामधले पहिले 4 गुणधर्म लक्षात घ्या. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. जर त्या 2 त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, जर त्यांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात, आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. ओके मग 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ सारखे असतात. सॉरी आता इथं बघा या 2 त्रिकोणांचा विचार करू. एबीडी, एबीडी म्हणजे हा स्टार केलेला छोटा त्रिकोण आणि एडीसी म्हणजे हा गोल केलेला दुसरा छोटा त्रिकोण. या 2 त्रिकोणांचा ए हा शिरोबिंदू सामायिक आहे, म्हणजे 2 त्रिकोणांची उंची समान आहे. आता या 2 त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येतं, म्हणजे पाया भागिले पाया. आता काय करू, एबीडी चा पाया काय, एबीडी याचा पाया काय बीडी, या ठिकाणी घ्या बीडी, आणि भागिले एडीसी चा पाया काय डीसी, या ठिकाणी लिहिला डीसी. ओके इथं कंसामध्ये लिहा समान उंचीचे त्रिकोण. ओके आता मी डायरेक्ट उत्तर लिहितो. बीडी किती 7 आणि डीसी किती 13, 7/13 या ठिकाणी लिहा समान उंचीचे त्रिकोण. ओके दुसरं गुणोत्तर काय, एबीडी भागिले एबीसी, एरिया ऑफ त्रिकोण एबीडी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीसी. आता एबीडी म्हणजे कुठला, एबीडी म्हणजे हाच स्टार केलेला आणि एबीसी म्हणजे हा मोठा त्रिकोण. ओके या 2 त्रिकोणांची पण उंची समान, कारण ए सामायिक शिरोबिंदू आहे ना, मग उंची समान तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. मग आता एबीडी चा पाया काय बाबा बीडी, आपल्याला माहिती आहे एबीडी चा पाया बीडी, आणि एडीसी चा एडीसी नाही एडीबी आहे, एबीसी. ओके आणि एबीसी जो आपला त्रिकोण आहे एबीसी, या एबीसी चा पाया काय बीसी, बीडी भागिले बीसी. बीडी किती 7 आहे आणि बीसी किती, बी पासून सी किती 7 आणि 13 20. ऑलरेडी इथं बीसी दिले 20, मग या ठिकाणी 20 लिहू, कारण समान उंचीचे त्रिकोण कंसात लिहून टाका. तिसरा गुणोत्तर काय, एडीसी छेद एबीसी, एरिया ऑफ त्रिकोण एडीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. एडीसी कुठे गेला एडीसी बघा. एडीसी चा जर विचार केला इथं, हा एडीसी म्हणजे हा गोल केलेला हा त्रिकोण बरं का छोटा, आणि एबीसी म्हणजे आपला मोठा त्रिकोण. परत ए सामायिक शिरोबिंदू दोघांची उंची सारखी, म्हणजे क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. मग आता जो एडीसी चा पाया काय डीसी, एडीसी चा पाया काय डीसी, आणि एबीसी जो मोठा त्रिकोण आहे त्याचा पाया काय बीसी भागिले बीसी. डीसी किती तुमच्याकडे, डीसी 13 आणि बीसी 12. डीसी आपल्याकडे 13 आणि बीसी तुमची किती बाबा, बीसी 12 नाही 20 आहे. काय होतं आज काय माहिती.
कारण इथं सगळ्यांची उंची समान आहे, मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात होतं हे आपल्याला माहिती आहे. आता पुढचा विचार जर केला आपण, तिसरा जो प्रश्न आहे, हे प्रश्न थोडासा जरा डोक्या को ताप देणे वाला आहे. याच्याकडे जरा नीट बघू आपण, याच्याकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. बघा या प्रश्नात काय आपल्याकडे विचार करू आपण. यात काय दिला बघा, प्रश्न क्रमांक 3. याच्यात दिलं आपल्याला समलंब, हा एक चौकोन आहे, समलंब आहे, याच्यामध्ये PQ आणि SR समांतर आहे, तर सिद्ध करा. AR बरोबर 5 AP आहे आपल्याकडे. AR बरोबर समजा, चला पक्ष लिहू आपण, चला पक्ष AR बरोबर 5 AP आणि आपल्याला साध्य काय करायचं ते बघू आपण. साध्य आपल्याला काय करायचं बाबा, कुठे गेला साध्य आपला, SR बरोबर 5 PQ, SR बरोबर 5 PQ. ठीक आहे. आता आपण सिद्धता लिहू, सिद्धता. आता इथं प्रश्न काय बाबा, सगळ्या बाजू दिसतात, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. इथं 2 त्रिकोण समरूप दाखवायचा प्रयत्न करायचा, बाकी सगळं बरोबर होतंय. पण 2 त्रिकोण बघा, हा एक वरचा त्रिकोण आणि हा खालचा त्रिकोण. वरच्या त्रिकोणाचा जर विचार केला तर बघा, एक खालचा त्रिकोण आहे ARS, खालचा त्रिकोण काय, त्रिकोण ARS व त्रिकोण APQ मध्ये, APQ मध्ये, या 2 त्रिकोणांमध्ये वर 2 त्रिकोण, त्यांची नावं लिहिताना बघा, इथं काय AR आहे ना, म्हणून आपण काय म्हणू, AR पहिला घेऊ. ARS हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा AP आहे, म्हणून आपण लिहू APQ हा त्रिकोण. या 2 त्रिकोणांमध्ये आता 2 त्रिकोण समरूप दाखवा. समरूप दाखवण्यासाठी कसोटीचा आपण वापर करतो, माहिती आहे. ओके, मग त्या कसोटीचा वापर करून हे 2 त्रिकोण समरूप दाखवू आणि समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात दाखवूयात. बघा, पहिली गोष्ट ARS, या 2 त्रिकोणांचा विचार केला तर हा एक कोण आणि हा एक कोण, हे 2 कोण कसे आहेत, एकमेकांना विरुद्ध आहेत. विरुद्ध कोण, विको टर्मरिक नाही तर विरुद्ध कोण. आता या दोघांमध्ये याचं नाव लिहा, PAQ, कोण PAQ, एकरूप कोण SAR, SRA झाला असतं SAR. कारण विरुद्ध कोण विको, मी शॉर्टकट मध्ये विको लिहिलेलं आहे आपला वेळ वाचण्यासाठी. दुसरा पॉइंट काय बाबा, दुसरा काय, या दोघांमध्ये या दोघी जणी समांतर रेषा, बरं का, कारण समलंब चौकोन PQ समांतर SR. आता याच्यामध्ये जे झेड मध्ये येतात ना, झेड मध्ये त्याला आपण काय म्हणतो, व्युत्क्रम कोण. हा कोण आणि हा कोण झेड मध्ये, GTV मध्ये जे येतात, मग हा कोण आणि हा कोण व्युत्क्रम कोण आहे. आपण लिहू कोण PQA एकरूप कोण RSA, रस्सा मटणा दुखती दाढ, रस्सा वाढ, RSA. कारण काय बाबा, हे विक्रम कोण. का रे बाबा विक्रम कोण, कारण लेकिन किंतु परंतु बंधू PQ पॅरलल SR, PQ समांतर SR. ओके, आणि SQ छेदिका असं लिहिलं तरी चालेल. आता आपण चला लिहूया, त्रिकोण ARS समरूप त्रिकोण APQ, हे 2 त्रिकोण आता समरूप झाले. कारण खो कसोटी, कारण खो कसोटी 2 कोणांच्या जोड्या समरूप दाखवल्या म्हणून खो कसोटी. आता पुढे जाऊ आपण. ह्या 2 त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून AR छेद AP आणि बरोबर AR छेद AP लिहिलं, बरोबर RS छेद PQ, RS म्हणजेच SR छेद आपला PQ. बस एवढंच लिहा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता तिसरी जोडी पण लिहायला काय हरकत नव्हतं, AS छेद AQ, पण याच्यामध्ये काय संबंध नाही, AS नाही AQ चौघांमध्ये नाही, हे चौघ आहेत त्यांनाच घेतलं आपण. आता मुद्दा बघा, AR म्हणजे 5 AP, बरं का, AR म्हणजे 5 AP. मग आपण AR च्या ऐवजी काय लिहू, 5 AP लिहू, भागिले आपला AP जागेवरती, बरोबर SR छेद PQ. कारण AR बरोबर 5 AP काटा, किती राहिलं 5, खाली काय नाही म्हणजे 1, बरोबर SR भागिले PQ. तिरकस गुणाकार करा, SR गुणिले 1 किती, SR बरोबर 5 गुणिले PQ, 5 PQ. हे झालं आपलं सिद्ध. जास्त काय मोठा झेंडावंदन करायचं नाही, स्क्रीनशॉट मारून घ्यायचं तर मारून घ्या पटकन. आता लगेच आपण प्रश्न क्रमांक बघूया, 4था आणि 5वा 2 प्रश्न बाकी आहेत, ते 2 प्रश्न आपण बघून घेऊ. तोपर्यंत मी पुढचे प्रश्न इथं लिहितो, तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूलाच असलेलं बेलचं बटन दाबून ठेवा. लगेच प्रश्न क्रमांक बघूयात, 4था आणि 5वा. यस, अभी देखो ये 2 सवाल बहुत ही गंभीर है.
या दोन प्रश्नात जर आपण पाहिलं तर हा जो पहिला चौथा प्रश्न आहे बघा, त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की बीएसी आणि एडीसी हे दोन कोण एकरूप आहेत. बीएसी म्हणजे हा संपूर्ण ए आणि हा डी, हा जो कोण डी आहे ना हा. आता इथे ए दोन तीन कोण आहेत, एक दोन आणि मोठा. तर मोठा जो ए आहे बीएसी हा कोण काय आहे आणि हा एडीसी हे दोन्ही कोण एकरूप आहेत. तर सिद्ध करा की सीए चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. इथं सगळ्या बाजू आल्या ना, काय करायचं, दोन त्रिकोण समरूप दाखवायचे, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात दाखवायच्या, विषय संपला, ऑटोमॅटिक उत्तर येतं. बघा कसं मी डायरेक्ट सिद्धता लिहितो बरं काय. तर सिद्धता आता तुम्हाला पक्ष आणि साध्यामध्ये काय लिहायचं बघा. पक्षामध्ये काय लिहायचं, एवढा भाग असा आहे की पर्यंत. सॉरी, पक्षामध्ये काय लिहायचं की फक्त बीएसी एकरूप एडीसी लिहिलं तरी चालेल. चला लिहू पक्ष, चला इथं लिहू चौथ्या प्रश्नाचं पक्ष. पक्षात काय लिहा तुम्ही की बाबा कोण बीएसी बरोबर कोण एडीसी झालं. त्याच्यानंतर साध्य काय करायचं बाबा ते पण लिहून टाका. चला साध्य काय करायचं, सीए चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. ऑटोमॅटिक उत्तर बघा येतं तुमचं, ऑटोमॅटिक येतं बघा उत्तर. एकदम सिंपल आहे. दोन त्रिकोण समोर दाखवा. आता कोणते दोन त्रिकोण समोर दाखवायचे बघा. एक घ्या त्रिकोण बीएसी, घ्या मोठा त्रिकोण. इथं जे कोण दिलेत ना तेच घ्या. हा बीएसी कोण दिलाय ना, म्हणून त्रिकोण बीएसी व त्रिकोण दुसरा काय एडीसी. एडीसी म्हणजे हा बघा, हा एडीसी व एडीसी मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये दोन त्रिकोण समरूप दाखवायचे असेल, दोन कोणांच्या जोड्या समरूप दाखवा, एकरूप दाखवा, विषय संपला. आता कुठले दोन कोण घ्या, एक तर ऑलरेडी हे दोन दिलेत बीएसी आणि एडीसी. मोठ्या त्रिकोणाचा ए आणि छोट्या त्रिकोणाचा हा डी, हे दोन कोण एकरूप आहे. म्हणजे कोण बीएसी बरोबर कोण एडीसी. कारण पक्ष, आपला पक्ष अभ्यासावर लक्ष. दुसरा कुठला कोण आहे बघा, बीएसी मध्ये हा सी कोण आणि एडीसी मध्ये सुद्धा सी येतोय, म्हणजे सी सामायिक आहे, दोघांमध्ये येतो म्हणजे सामायिक आहे. म्हणून लिहा कोण सी बरोबर कोण सी. कारण सामायिक कोण, सामायिक कोण एकरूप असतात. ओके. आता तिसरा मुद्दा, दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या म्हणजे दोन त्रिकोण समरूप झाले. ओके, म्हणून लिहून टाका त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण एडीसी झालं. कुठली कसोटी, को कसोटी, कोको कोला नाही, कोको कसोटीनुसार. इथे लिहा कोको कसोटीनुसार, कसोटी समरूपतेची कोको कसोटी. आता दोन त्रिकोण समरूप तर त्याच्या संगत बाजू कशा असतात, मस्त असतात, प्रमाणात असतात. आता प्रमाणात म्हणजे बघा काय, कुठल्या दोन बाजू, एक तर एबी आणि एडी आहे, जिची गरज आहे का, एबी आणि एडीची इथं गरज नाहीये. मग चला एसी आणि डीसी लिहा. एसी छेद चौथा मुद्दा लिहा, एसी छेद डीसी म्हणजेच तुमचा सी ए बरं का. दुसरा बीसी छेद एसी, बीसी छेद एसी म्हणजे तुमचा सी ए. ठीक आहे, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ओके. आता तिरकस गुणाकार एसी गुणिले एसी. आता एसी गुणिले एसी, एसी चा वर्ग बरोबर सी ए. हा कुछ तो गडबड आहे. हा मी लिहिताना इथं जरा गडबड केली बघा. पहिली एसी छेद सी ए झालं बरं का. परत एकदा आपण बघू जरा व्यवस्थित. एसी छेद सीडी, एसी म्हणजे सी ए छेद तुमचा सीडी आले. आणि दुसरा बीसी आपल्या जागेवरती आणि हा एसी म्हणजे सी ए. ओके, असं लिहायला पाहिजे होतं, मी लिहिताना मिस्टेक केली. तिरकस गुणाकार सी ए गुणिले सी ए, सी ए चा वर्ग आणि बीसी गुणिले सीडी, बीसी गुणिले सीडी, सीडी. ठीक आहे. आणि इथं सीबी लिहिलंय, सीबी आणि बीसी एकच असतं. मग तुम्ही लिहू शकता सीए चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी एकच असतो. काय एवढा वेगळा विषय नाही. ओके, एकदम सिंपल आहे. घ्या पटक्यान. तुम्हाला जर का मारून घ्यायचं असेल स्क्रीनशॉट तर मारून घेऊ शकता, कारण मी आता लगेच पुसणार आहे. आता प्रश्न क्रमांक 5 जो आहे त्या 5व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. ओके, आता 5व्या प्रश्नात बघा काय एवढं मोठं अवघड काम नाहीये, एकदम मस्त सिद्धता आहे. तर बघा हे जे आहे ते साध्यामध्ये येणार. हे कशामध्ये येणार, साध्य. आपल्याला हे काय करायचं, साध्य करायचं. काय साध्य करायचंय, यामध्ये दिलंय चौकोन एबीसीडी मध्ये एडी समांतर बीसी आहे तुमच्याकडे. तर सिद्ध करा एपी छेद पीडी. बघा एपी छेद पीडी या एकाच त्रिकोणाच्या बाजू, एपी छेद पीडी आणि पीसी छेद पीबी, हा तुमचा पीसी आणि पीबी. आपण काय करू, दोन त्रिकोण समरूप दाखवू. इथे पण दोन त्रिकोण समरूप तुम्हाला दाखवायचे. कुठले दोन त्रिकोण समरूप दाखवणार, एक घ्या त्रिकोण, इथे एपी दिला ना, एपी एपीडी घ्या, एपीडी व त्रिकोण. दुसरा त्रिकोण घेत असताना काय पीसी आहे ना, पी बघा एपीडी झाला. ओके, एपीडीच्या खाली पीसी, पीसी म्हणजे काय सीपीबी, एपीडी झाला. आता सीपीबी घ्या व त्रिकोण सीपीबी मध्ये
आता हे दोन त्रिकोण समरूप कसे दाखवायचे मगाशी बघितलंय, मगाच्या एका गणितामध्ये समरूप दाखवायचं आपल्याला माहितीये. पहिली गोष्ट, हा कोण आणि हा कोण हे दोन विरुद्ध कोण आहेत. एक कोण कुठला, एपीडी, कोण एपीडी बरोबर कोण दुसरा कुठला, सीपीबी. सीपीबी कारण काय बाबा, हे विरुद्ध कोण, विको टर्मरी. दुसरी कुठली कोणांची जोडी, याच्यामध्ये बघा हा डी आणि हा बी, हे दोन कोण झेड मध्ये येतात, म्हणजे ते कुठले व्युत्क्रम कोण आहे आपल्याला माहिती आहे. एडीपी कोण एडीपी बरोबर कोण, ह्या बीचं माप काय, सीबीपी. सीबीपी कारण हे कुठले व्युत्क्रम कोण झाले. ओके. आता तिसरा मुद्दा, दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप झाले, म्हणून लिहा त्रिकोण एपीडी समरूप त्रिकोण सीपीडी. कोणती कसोटी, आपली कोको कसोटी खूप फेमस आहे, तर कोको कसोटी. ओके. आता दोन त्रिकोण समरूप तर संगत बाजू प्रमाणात, एक एपी छेद सीपी येतं, एपी छेद सीपी, सीपी म्हणजेच पीसी. दुसरा काय, पीडी छेद पीबी. ओके. पीडी छेद पीबी म्हणजेच काय तुमचा बीपी, पीबी म्हणजेच बीपी येतो. आता तिरकस गुणाकार, आता बघा, आता यामध्ये बघा, इथं तुम्ही लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता इथं मुद्दा असा आहे बघा, या दोघांमध्ये काय विषय आहे की एपी ची जागा फिक्स आहे, इथंच पाहिजे, बीपी पण आपल्या जागेवर, फक्त पीडी आणि पीसी, हा जो पीडी आहे तो इकडे खाली आला पाहिजे, पीसी या दोघांमध्ये चेंज झाला पाहिजे. त्याला आपण म्हणतो ती, आपण कुठली म्हणतो, आंतरक्रिया का कुठली क्रिया करतो, तर तुम्ही इथं चेंज करू शकता दोघांना. इथं डी वर का पीडी, तुम्ही काय करू शकता, आता एपी छेद पीसी, पीसीच्या ऐवजी पीडीला लिहू शकता. ओके, पीडीला, आणि बरोबर पीडीच्या ऐवजी पीसी लिहू शकता आणि भागिले बीपी लिहू शकता. कारण आंतरक्रिया आपण याला म्हणतो, एकांतर क्रिया जी आहे ती आपण करतो, एकांतर क्रिया जी आता 9वीला आपण शिकलेली आहे ती आपण या ठिकाणी केली. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ब म्हणजे तिसरा प्रश्न आपला झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 वर चर्चा करू, आणि जर वेळ मिळाला तर त्याच व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 5 वरती चर्चा करू. तुर्तास इथंच थांबू. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, नसेल आवडले तर बिनधास्त डिसलाईक करा, आणि खूपच आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, आणि आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही नुसते व्हिडिओ बघताय पण शेअर काय करत नाही. नॉलेज आपल्याकडेच ठेवायचं नाही, तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना पण शेअर करतो आलो पाहिजे. ओके, बाय सगळ्यांना.